एकादशी महात्म्य। आज चैत्र वद्य 11 वरुथिनी एकादशी। चैत्र वद्य एकादशी ही वरुथिनी एकादशी या नावाने प्रसिद्ध आहे। ही एकादशी या इहलोकात आणि परलोकात सौभाग्य प्रदान करणारी आहे। वरुथिनी व्रताने सदा सौख्य प्राप्ती होऊन पापाची हानी होते। या व्रताने मांधाता तथा दुग्धुमार इत्यादी अनेक राजे स्वर्गास गेले। 10,000 वर्षे तप केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य ही एकादशी केल्यानंतर प्राप्त होते। घोड्याच्या दानापेक्षा हत्तीचे दान श्रेष्ठ आहे, त्यापेक्षाही भूमिदान श्रेष्ठ आहे। भूमिदानापेक्षाही तिलदान श्रेष्ठ आहे, त्यापेक्षा सुवर्णदान श्रेष्ठ आहे। सुवर्णदानापेक्षा अन्नदान श्रेष्ठ आहे, त्यापेक्षाही विद्यादान श्रेष्ठ आहे। अन्नदान हे महान दान आहे, पण विद्यादान त्यापेक्षा श्रेष्ठ आहे। अन्नाने काही क्षण तृप्ती होते, पण विद्येमुळे जन्मभर तृप्ती होते। हे विद्यादानाचे फळ या एकादशीच्या व्रताने प्राप्त होते। जे लोक मोहित होऊन कन्येच्या धनावर आपली उपजीविका करतात ते पुण्याचा क्षय झाल्यावर यातनामय नरकात जातात। म्हणून कन्येच्या धनाची अभिलाषा धरू नये। उलट जो आपल्या शक्तीनुसार आभूषणांनी विभूषित करून कन्यादान करतो त्याच्या पुण्याची गणना चित्रगुप्त सुद्धा करू शकत नाही। ह्याच्या समान पुण्य वरुथिनी एकादशीचे आहे। एकादशी व्रत करणाऱ्या वैष्णवाने दशमीच्या दिवशी 10 वस्तूंचा त्याग करावा। काशाच्या भांड्यात भोजन करणे, उडीद, मसूर, चणा, कोद, शाकभाजी, मध, दुसऱ्याचे अन्न, 2 वेळा जेवण आणि मैथून या 10 वस्तूंचा त्याग करावा। एकादशीच्या दिवशी 11 वस्तूंचा त्याग करावा। एकादशीच्या दिवशी जुगार खेळणे, झोप घेणे, पान खाणे, दातून करणे, दुसऱ्याची निंदा करणे, चुगली करणे, चोरी, हिंसा, मैथून, क्रोध तथा असत्य भाषण या 11 गोष्टींचा त्याग करावा। द्वादशीच्या दिवशी 12 वस्तूंचा त्याग करावा। द्वादशीच्या दिवशी काशाचे भांडे, उडीद, दारू, मध, तेल, परितांशी वार्तालाप, व्यायाम, परदेशगमन, 2 वेळा भोजन, मैथून, बैलाच्या पाठीवर सवारी आणि मसूर ह्या 12 वस्तूंचा त्याग करावा। या प्रकारे वरुथिनी एकादशी केली जाते। हे सर्व नियम पाळून जो वरुथिनी एकादशीचे व्रत करतो त्याच्या सर्व पातकांचा क्षय ही एकादशी करते आणि शेवटी अक्षय मोक्ष मिळवून देते। रात्रभर जागरण करून जो भगवंताचे पूजन करतो तो सर्व पापांमधून मुक्त होऊन परमगतीला प्राप्त होतो।